चिखलाला व्हायचा, त्यानंतर 2 वर्षाचा असू दे 4 वर्षाचा असू दे त्यावेळी ते लग्न व्हायचे. आणि असंच माझं लग्न ज्योतिबा फुलेंच्या बरोबर झालं. मी सावित्री ज्योतिबा फुले झाले. आणि यानंतर मी खेडेगावातली मला भाकऱ्या करायला येत नव्हत्या, परंतु मी काय करायचे, चिखलात भाकऱ्या करायचे. आणि ते वय माझं खेळा बघडायचं आणि मला सासरी आणलं गेलं. डोळ्याला मंडोळ्याबरोबर वराती, दारात पंक्ती बसलेल्या. आणि मी आले पुण्यातल्या त्या वाड्यामध्ये. आता ते पुणे शहर वेगळं आणि खेडेगावातलं वातावरण वेगळं. आता मी पुण्यात आल्यानंतर मला सगळं नवीन. घरात बघितलं तर काय, ज्योतिबा फुले एक समाजसुधारक होते, खूप शिकलेले होते. एवढी भली मोठे पुस्तकं, इकडं बघितलं पुस्तकं, तिकडं बघितलं पुस्तकं, वर बघितलं पुस्तकं, मला तर काय त्यातलं येत नाही. आणि मग त्यावेळी मी फार लहान होते आणि ज्योतिबा फुले म्हणजे माझे ह्यानी फार मोठे होते वयानं. आणि त्यांना या समाजामध्ये त्यावेळी जे चाललं होतं हे त्यांना माहीत होतं. स्त्रियांना बाहेर पडायची बंदी होती, स्त्रियांना शिकवलं जात नव्हतं, शाळेत पाठवलं जायचं नाही. आणि मग अशा काळात ज्योतिबा फुले म्हणजे आमचे ह्यानी काय म्हटले, सावित्री हे बघतेस ना, तू माझ्या कार्यामध्ये साथ द्यायला पाहिजे. आणि तेव्हापासून मी सुद्धा त्यांना म्हटलं दीड साथ असं म्हटलं. परंतु आत्ताच्या मुली असं म्हणतात काय, नाही मला जमलं तर करीन, असं नाही. आता त्यावेळेच्या काळाप्रमाणे स्त्रियांनी सुद्धा आता आपल्या ह्यांचं ऐकलं पाहिजे, त्यांचं काय मत आहे ते ऐकून मग आपण त्यांच्या कार्यात साथ द्यायला पाहिजे. आणि हे करत असताना तुला शिकलं पाहिजे. मला तर काय येत नव्हतं, मला वाटलं आता माझं काय खरं नाही. एक 10-15 भाकरी सांगितल्या असत्या तर मी दबा थबटल्या असत्या, पण हे मला काय येत नव्हतं. शाळा पण येत नव्हती, बाराखडी पण येत नव्हती. झालं, सगळं संपलं. दुसरा दिवस उगवला आणि ज्योतिबांनी एक काठी घेतली. मला वाटलं काठीनं आता मला मारतात, मी घाबरून गार झालते. मग त्या ठिकाणी ज्योतिबा म्हणाले, सावित्री चल आपण शेतात जायचंय, शेतात पेरणी चालू आहे, मशागत चालू आहे. आणि शेतात गेल्यावर मला ज्योतिबांनी शेतात नेलं. ज्योतिबा म्हणण्यापेक्षा मी ह्यांनीच म्हणलेलं बरं आहे. आणि मला शेतात नेलं आणि सांगितलं, सावित्री हे बघ वरचं आकाश आणि ही खाली जमीन आहे ती तुझी पाटी आणि वरचं आकाश आहे ती शाळा. ऐकू येते पाठीमागा ऐकू येत असेल. वरची आहे ती, वरचं आबाळ आहे ती तुझी शाळा आणि खाली आहे ती जमीन तुझी पाटी. आता त्यावेळी पाटी नव्हती आणि काही नाही, ही मोठी काठी घेतलेली होती. मला वाटलं आता मारणार आहेत. आणि ही काठी त्यांनी अशी गारा फिरवली, इकडनं जरा फिरवली, तिकडनं जरा फिरवली आणि त्याचा काढला ओ. त्याचा काय काढला अ. आणि मला म्हणले हा अ आहे, मला म्हणले हा अ आहे. आणि घरात जाऊन तू पण अशीच काठी फिरवायची, खाली अ असं काढायचा. अहो हे करायला मला 4 दिवस लागलं. किती दिवस लागलं? 4. असं करत करत मी असंबली 12 खडी शिकले. अहो का शिकले? अहो माझं धनी ज्योतिबा फुले यांना माहित होतं की एक स्त्री शिकली तरच समाज पुढे जाणार आहे आणि या स्त्रियांनी शिकलं पाहिजे आणि आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे. त्या काळात कर्मकांड किंवा ब्राह्मण समाजाचा पगडा होता आणि त्यावेळी स्त्रियांना स्वातंत्र्य नव्हतं. वेगवेगळ्या प्रथा असायच्या, सती जाण्याची प्रथा असायची, विवाहाला बंदी होती, त्याचप्रमाणे बालहत्या व्हायच्या किंवा अशा बऱ्याचशा त्या ठिकाणी अस्पृश्यता होती. त्या सगळ्या गोष्टी होत्या. आता दुसरं उदाहरण म्हणजे